हाय नमस्कार, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. काय हाय कुणास ठाव, काय का असं ना आपलं म्हणायचं. भोळ भक्त काय घेऊ, कोणची घेऊ, बारकी घेऊ कधी, ही घेऊ का ही घेऊ, चटणीचीच घेऊ बाय. तर मसाला आणलाय करून आहे ना, म्हणून म्हटलं चला दाखवा तुम्हाला, कारण पूर्ण रेसिपी नाही दाखवली. तिथनं आम्ही सरपणाला गेलतो, जीवलय ताटला. मग म्हणलं चटणीचीच आहे ते, पुसल्या नाही त्या की पुसलेले घे. पाऊस होता, निम्या अर्ध्या भरण्या. इधर चांगलं आहे की लेकर नाही फाटले गळ्याला, लय दिवस झालं. ते अडकते तिच्या नाकात दातात. तर हे बघा मसाला आणलाय करून, काळा झालाय. हे बघा किती भरलाय, 1.5 किलो. 1.5 किलो. मी म्हणलेलं का नाही 1.5 नाही तर 1 किलो भरा. थोडाच केला, वास तर लय खमंग यायला लागलाय बघा. वास तर लय खमंग यायला लागलाय, काय करावं. म्हणलं चला आय आली मसाला करून, तर म्हणलं दाखवा तुम्हाला. हा माळावर झालाय ना डंका, आमच्या होता पहिला पण आता नवीन झालाय. नवीन म्हणलं तरी 4-5 महिने झाला असं झालेला. ताजा ताजा मसाला, मटण लागतं अशा. पण आता मटण नाही, आता 9-10 दिवस डायरेक्ट दसऱ्यालाच. फर्मातले दिवे आहेत का, तिकडच यात्रा असते, बोकडं कापा कापी. पौर्णिमा दिवशी असते का नाही, घेऊन ठेवते त्या. पौर्णिमा असते का, पौर्णिमाला असते आमच्या इथली. बोकडं कापते ती देवाला, परड्यान हिन भरते त्या. थांब जरा, परड्यान हिन भरते ती, पिटन हिन ज्वारीन. मग मिसळचं येतं धपाटी, हे करतो आपण. मग हे बघा आई लागली भरायला. अशी चटणी आहे हो का, काळी कुठ आहे हो का, काळी कुठ आहे. मला काळीच आवडतील, ढेकळं नाहीच झालं आहे का नाही, सुट्टी सुट्टी झाली. आईनं तेलच नाही जास्त वापरलं. तेलाने काय होतंय, कालवण टाका येत नाही ना, म्हणून म्हणलं लयचा नको बाय आहे बनवायला. म्हणलं थोडंच बनवू म्हणलं. मग काय तर लय परत काय होतं, लय राहिलं का नाही, मग ते लय दिवसाचं वर्ष 2-2 वर्षाचं राहिलं ना, मग ते खराब होती चटणी. म्हणून हे आहे ना आपलं बनवलंय बघा, मस्त असा घरगुती काळा कूट निसता घरगुती. मुंग्या झाल्या का इथं, मी म्हणते काय. तर तुम्हाला तर बनवायचं असेल तर सांगा, पैसे काय नाही बघा घेणार, फक्त तुमचं सामान. आणि तुम्ही पण या मला भेटायला, या आईला भेटायला, आय भाजून करून देईन तुम्हाला. काय आपल्याला पैसा पाणी न ग, पुण्य काय म्हणतात ना, सेवा केली म्हणून काय फरक नाही पडत, येतंय म्हणून. आणि आईच्या वयाच्या बायांना माहिती असते त्यातलं. आपल्यासारख्याला काय आवडतं आबड भाजायचं, चला पटकन आणा. तिचं लय हे असतं या, लाल झरत भाजायचं, हे करायचं, काय नु करायचं. तरी याला तीळ नाहीत वापरलं, खसखस नाही वापरली, तरी एवढा वास येतोय. कधी पण साधी सिंपलच चटणी चांगली लागते बघा, साधी सिंपलच. म्हणून का नाही साधं सिंपलच करायची चटणी. लय काय नून आळून काय ते काय लय टाकते ती बाया, बिगडी मिरची बी टाकते ती, पण आम्ही नाही टाकली. न टाकताच एवढे भारा मसाला झालाय बघा, लयच खमंग वास येतोय. आमच्या जास्त वशाट बी नसतं, पण लागते चटणी. संपली पाकच म्हणून आपण केलाय, घटात नाही ती ना करत. सरपणावरून आलो, वजी टाकली ना, आई गेली करायला. तर मी स्वयंपाक केला,
वरण केलं, भात केला, 2 भाकरी केल्या. तात्याला म्हणलं जावा दूध घेऊन या म्हणलं बानूला. गेलो दुधानं. म्हणलं आता हे कधी कांदे दिला का बाटली द्यायची पुढचं आहे तिथं नाही पडत. 7 वाजता येतोय. बारक्या भरण्यात भर ना वापरायला. पांढरा चमचा टाकी ह्याच्यात. वापरायला लागतो ना बारक्या भरणं. ते एकदम आपण जास्त घेतल्या म्हणजे कधी कधी न चुकता काय होतं माहितीये का, आपण खरकट पण बुडवतो. त्यामुळं काय होतं, इटत मसाला थोडीच काढायची. तरी आता हे वर्षभर जाईल बघा, 1-1.5 वर्ष जाईल. बघू दिवाळीत पण अजून करायला ठेवायचा. तो लाल करायचा, लाल. ही काळा आणि ती लाल करायचा. म्हणजे काय होतंय, दोन्ही 1-1 चमचे टाकले टेस्ट छान लागते. तुम्ही बनवता का? तुमच्यात लाल असतो का कसा असतो सांगा. सगळं निर्मळ धर्मळ झालंय बघा आपलं. आता नवीन मसाला सुद्धा आलाय आपला. इकडून नाही दिसत जरा. तर चला मी बानूला चारत होती. म्हणलं तुम्हाला मी म्हणलं होतं ना दाखवीन म्हणून त्यासाठी हेड्या बनवल्या. आणि हेड्या वावला असलं. आणि कुणाकुणाला चटणी आवडली घरगुती गावाकडली ते सांगा कमेंटमध्ये. आणि तरी तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्हीच या, सामान घ्या, सामान घेऊन या. मग आई तुम्हाला भाजून देते. आपल्याला 1 रुपया सुद्धा नको ते यातला. कसं आहे, येत आहे म्हणून. बरोबर आहे की नाही. तर चला हेड्या वावलं असलं तर नक्कीच हे पटापटा आपल्या चटणीसाठी लाईक करायला विसरू नका. तर कशी वाटली चटणी ते पण सांगा कमेंटमध्ये मला. हे बघा काळा कुट निस्ता मसाला. मग नाद करता का आपला कुठं. चला मला बानूला चालायचंय. एक डायलॉगच झालाय बघा. हे बघा एवढा मसाला. झाला बिनपुरी. जेव्हा संपल तवा घ्यायचा. ही काय ठेवला वरी. तर चला बाय.